त्याने मागविरोध असतो आता पेपर दाखवूया सगळे बद्दल पेपर आम्ही पहिले यांचं नाही आमची त्याची सेट करायला घ्या त्याची सेट जाऊ ना मी सरपंच उपसरपंच ना कोणाची पण एकच जाईल मी विपुल जाधव उपसरपंच ग्रामपंचायत भोकरी। तर आमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये अँटोनो वेअर हाऊसिंगचे कामं चालू आहेत, बांधकामं चालू आहेत। तर त्या वेअर हाऊसिंगच्या बाजूलाच एक आमचा तळवलीवरून भोकरी कोशिंबीकडे जाणारा एक नाला म्हणजेच उपनदी आहे, ती बादशाह नदीची उपनदी। तर तिथे आधी बंधारा होता, तो बंधारा अनधिकृतपणे अँटोनो वेअर हाऊसिंग वाल्यांनी काढलेला आहे आणि त्याच्या नाल्यामध्ये त्यांचा एक कॉलम आलेला आहे। तर त्याबाबत आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे। सन्माननीय सरपंच मॅडम आणि ग्रामसेवक सचिव साहेब यांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला। त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहे तिथे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी। तर त्यानंतर त्यांनी 15 दिवसानंतर त्यांना ना हरकत दाखले दिलेले आहेत। तर त्या मासिक मीटिंग मध्ये मी त्यांना विरोध केलेला होता की असं असं तुम्ही देऊ नका, आपण जे आहे ते ग्रामसभेच्या अजेंड्यावर घ्या विषय हा, की दोन्ही विषय अजेंड्यावर घ्या, आरएमसीचा पण आणि याचा पण दवाखान्याचा पीएचसीचा तो विषय अजेंड्यावर घेतल्यानंतर मग लोकांच्या सूचना हरकती दोन्ही मागून घ्या आणि मग त्यांना ना हरकत दाखले द्या, असं माझं म्हणणं होतं। पण त्यांनी ना हरकत दाखला देताना त्याच्यावर सरळ सरळ माझा विरोध दिलेला आहे, माझा आणि अजून 2 सदस्यांचा विरोध दिलेला आहे। बाकी का विरोध त्याचं कारण नाही दिलेलं। आज आमची बादशाह नदीची उपनदी, जी नदी भोकरी पासून तलवली पर्यंत असंख्य अशा गावांना उपजीविका करणारी नदी, त्या नदीला बुजून जे अँटोनोवा लॉजिस्टिक पार्क्स लिमिटेड या कंपनीने आज ती नदी बुजून 100 एकर जमीन नापीक करण्याचा कट कारस्थान आखलेला आहे। आज गेल्या 1 महिन्यापासून आमच्या तेथील शेतकरी मुलं तिथे जाऊन त्या कंपनीला सांगत आहेत की आमच्या नदीला बुजू नका, जेणेकरून या बाजूला असलेला जो शेतकरी वर्ग आहे, जो 100 एकर मधील शेतकरी आहे, तो उद्ध्वस्त होईल। त्यांना तुमच्या लॉजिस्टिक पार्क मध्ये जर जमिनी डेव्हलपला द्यायच्या नाहीत तर त्यांना जबरदस्ती करून अशा पद्धतीने त्यांचा व्यावसायिक जो शेतीचा व्यवसाय तो नष्ट करून कुठेतरी त्यांना त्यांच्यावरती प्रेशराईज केलं जात आहे की आम्हाला तुम्ही तुमच्या जमिनी डेव्हलपला द्या। त्या नापीक करून कुठेतरी त्यांच्या माध्यमातून त्यांचा भाव पाडून शेती व्यवसाय नष्ट करून त्यांना लॉजिस्टिकच्या माध्यमातून ज्या पद्धतीने उभारणीसाठी जमिनी देत नाहीत ते त्यांना ब्लॅकमेल केलं जात आहे, त्यांना धमक्या दिल्या जात आहेत। ते अँटोनिवा लॉजिस्टिक पार्क्स लिमिटेड याच्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा तक्रार केली। त्यांच्या जवळून प्रांत अधिकाऱ्यांना आज आम्ही जे निवेदन दिलं होतं मुख्यमंत्र्यांना, त्याची नोटीस त्यांना आलेली आहे। प्रांतांना अधिकार दिलेले आहेत का त्वरित 45 दिवसाच्या आत कारवाई करण्यात येईल, की आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांजवळ गेलोय। जर शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसेल तर आम्ही स्वतः बुलडोजर घेऊ, हे सर्व पाडकाम करू आणि आमची जी नदी, जी वर्षानुवर्षे आम्हाला ज्या नदीमधून पाणी मिळालं आणि आम्ही शेती करत होतो, कालव्यांच्या मार्फत शेती करत होतो, ती शेती करताना आमची जी नदी बुजवलेली आहे ती नदी जर मिळाली नाही तर येत्या काळात उग्र आंदोलन सर्व शेतकरी करतील, असं आम्ही आवाहन करतो।